खरीप हंगामाची तयारी सुरू असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीचा फटका. सोयाबीनचे दर प्रति क्विंटल 700 रुपयांनी घसरले. खरीप खर्चाच्या तोंडावर आर्थिक नियोजनावर परिणाम. भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात. एकूण 70,000 शेतकऱ्यांचे 685 कोटी रुपये होते थकीत. थकीत रकमेपैकी 218 कोटींचा निधी प्रशासनाला प्राप्त. राज्यामध्ये चारा टंचाईचं संकट अधिक गडद. पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून नियोजनाला सुरुवात. लांबलेला मान्सून, वाढतं तापमान आणि एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे चारा टंचाईचं संकट अधिक गडद. रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यामधल्या कोण फणसवणे गावामध्ये तीव्र पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न. अनेक गावात हीच परिस्थिती असल्यानं नागरिकांचा संताप. जून महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अपेक्षित पावसानं हजेरी लावलेली नाही. पावसानं पाठ फिरवल्यानं शेतकरी, नागरिक आणि प्रशासनाची चिंता वाढली. जालना जिल्ह्यामध्ये पाण्याअभावी मिरचीचं पीक संकटात. टँकरच्या पाण्यावर पिकं जगवण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू. भोकरदनमधील पारद, रेणुकाई, पिंपळगाव, वडोद, तांगडामधील भीषण वास्तव समोर. टँकरच्या पाण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च. पुण्याच्या आंबील ओढ्याजवळील जलवाहिनी लिकेज. हजारो लिटर पाणी वाया. पालिका प्रशासनाचे जलवाहिनीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष. पुण्यामध्ये एकीकडे पाणी टंचाई तर दुसरीकडे जलवाहिनीमधून हजारो लिटर पाणी वाया. जळगाव जामोद तालुक्यामधल्या फतेपूर गावात भीषण पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांना भटकंती करण्याची वेळ. जून महिना अर्धा उलटला तरीही पाऊस नसल्यानं पाणी टंचाई आणखी भीषण होण्याची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 161 गावातील 877 वाड्या वस्त्यांवर टँकरनं पाणीपुरवठा सुरू. पाणी साठवण्यासाठी गावागावात टाक्या उभारण्याचा नवा प्रयोग. पाऊस लांबल्यास टँकरची संख्या वाढण्याची शक्यता. जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध. राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती. चाळीसगाव, एमआयडीसी, भडगाव आणि पाचोऱ्याच्या पाणीपुरवठ्यासाठी गिरणा धरणातून 5वे आवर्तन सुरू. गिरणा धरणातून 2000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या चांदवड नगरपालिका हद्दीमधील पाचड वस्तीवर भीषण पाणी टंचाई. खडकातील झऱ्याच्या पाण्यावर ग्रामस्थांना तहान भागवण्याची वेळ. 300 ते 400 लोकसंख्या असलेल्या वस्तीला पाणीपुरवठा योजनेचा लाभ नाही. पुण्यातील भोरच्या जलशुद्धीकरण केंद्राची दुरवस्था. जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरवस्थेमुळे शहरवासियांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. केंद्राच्या परिसरात अस्वच्छतेचं साम्राज्य. नगरपालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. बुलढाणा जिल्ह्यामध्ये भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील एकूण जलसाठा अवघ्या 21% पोहोचला. 21% पाणी असताना सुद्धा पेनटाकळी धरणातून शेकडो मोटर पंपांमधून पाणी उपसा सुरूच. पाटबंधारे विभागाचं दुर्लक्ष. हातनूर धरणाच्या पाणी पातळीमध्ये गतवर्षाच्या तुलनेमध्ये 40% कमी. सध्या धरणातील एकूण जलसाठा 47.78 दशलक्ष घनमीटरवर. पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास पाणी पातळीमध्ये घट होणार. मान्सूनचा जोर ओसरल्यानं कोकणातील पाऊस लांबणीवर. 25 जून नंतर कोकणामध्ये दमदार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अरबी समुद्रातील मान्सूनचे वारे पुढे खेचणारी सोमाली जेट ही वायू प्रणाली कमकुवत. गोंदिया जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा पावसाचा अंदाज ठरतोय फोल. जिल्ह्यामध्ये पावसाचा थेंब नाही. उष्णतेचा तडाखा कायम. तापमान 40 अंशांवर. पावसाची प्रतीक्षा वाढली. धुळे जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांना मान्सूनच्या पावसाची प्रतीक्षा. धुळे तालुक्यामध्ये पावसाअभावी कापसाची वाढ खुंटली. पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत. जून महिन्यामध्ये पाऊस न बरसल्यानं गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली. पाऊस नसल्यानं पाण्याचे पर्हे वाढण्याच्या मार्गावर. मान्सूननं अद्याप दांडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट. वाशिममध्ये सोयाबीनच्या दरामध्ये घसरण. मात्र बियाणं चढ्या दरानं घेण्याची शेतकऱ्यांवर वेळ. खरीप हंगामामध्ये बियाणं महाग झाल्यानं शेतकरी हवालदिल. वाशिम जिल्ह्यामध्ये पेरणीपूर्वी सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता तपासण्याचं काम सुरू. कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनचा शेतकऱ्यांसाठी उपक्रम. दुबार पेरणीचं संकट टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन. जळगावच्या जामनेरमधील पहूर, शेरी या भागांमध्ये पाण्याअभावी केळी तसंच पपईच्या बागा सुकल्या. जलाशय कोरडे पडल्यानं शेतांमधल्या विहिरींनीही तळ गाठला. जलस्रोत कोरडे पडल्यानं शेतकऱ्यांच्या समोर पाण्याची अडचण. वर्धा जिल्हा केळी उत्पादक संघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. केळी पिकांचा पीक विम्यामध्ये समावेश करण्याची मागणी. केळीच्या दरातील तफावतीची उच्चस्तरीय चौकशी करावी. केळी उत्पादक संघाचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. जळगाव जिल्ह्यामध्ये पुरेसा पाऊस नसताना सुद्धा 54,845 हेक्टरवर कापसाची पेरणी. पाऊस लांबल्यानं दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची भीती. एरंडोल तालुक्यामध्ये सर्वाधिक 9,000 हेक्टरवर कापसाची लागवड. पीक नोंदणी प्रक्रिया अॅग्रिस्टॅक योजनेशी जोडली. नंदुरबार जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी महिला बचत गटांच्या सहकार्यानं करणार. पुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या तक्रारी आता जागेवरच निकाली निघणार. विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी सोमवारी विशेष शिबिराचं आयोजन. सासवड प्रांत कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी स्वतः घेणार सुनावणी. पुणे सातारा महामार्गावरील खेडशिवापूर वेळू परिसरात मुख्य महामार्गावर गाड्या लावून तळीरामांची मद्य खरेदी. अद्याप
अपघात टाळण्यासाठी तातडीच्या कारवाईची नागरिकांची मागणी. पुण्याच्या किकवी गावामध्ये चारचाकी वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये भरधाव टेम्पो दुभाजकाला धडकला. सुदैवानं अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी नाही. टेम्पो दुभाजकावर आदळून जागीच थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली. पालघरच्या मनोरमध्ये महावितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात महिलांचा एल्गार. कमी दाबानं आणि वारंवार खंडित होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे महिला संतप्त. कायमस्वरूपी उपाय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. गडचिरोली जिल्ह्यामधील अहेरी आणि सिरोंचा तालुक्यामध्ये 12 तासांपासून 20 ते 25 गावांच्या वीज पुरवठा खंडित. वादळी वारे आल्यामुळे अहेरीमधील जिमलगट्टा भागातून वीज पुरवठा खंडित. दुरुस्तीचं काम सुरू. वाशिम मार्गावरील निवडक रेल्वे गाड्यांना अतिरिक्त जनरल डबा. नीट परीक्षार्थींची गर्दी लक्षात घेऊन रेल्वेचा निर्णय. विद्यार्थ्यांना वेळेमध्ये आणि सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी निर्णय. कोकण रेल्वेची गणपतीसाठी आरक्षण प्रक्रिया ही 13 जुलैपासून सुरू होणार. गावी गणपतीसाठी येणाऱ्या कोकणवासियांनी नियोजन करावं, कोकण रेल्वेचं आवाहन. 3 अनोळखी व्यक्तींनी घरामध्ये घुसून एकाला मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून 41,000चा ऐवज चोरून आरोपी फरार. पुण्याच्या भोर तालुक्यामधल्या सारोळा इथे घडली घटना. आरोपींना राजगड पोलिसांनी 24 तासामध्ये बेड्या ठोकल्या. छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील शिक्षक सुरेश बोरसे मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडी करणार. तपास स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडीकडे वर्ग. पोलीस महासंचालक कार्यालयाचे आदेश. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये गव्याच्या कळपाचं दर्शन. तालुक्यामधील धामापूर धामणी परिसरात गव्यांच्या कळपाचा मुक्तसंचार. सह्याद्रीच्या पट्ट्यातून खाली उतरत आता गवे अनेक वर्षांनंतर मानवी वस्तीकडे वळताना दिसतात. बीडच्या पाटोदा तालुक्यामधल्या यबलवाडी इथे 200 विहिरी बोगस झाल्याच्या तक्रारीनंतर चौकशी सुरू. चौकशी समिती गावामध्ये दाखल होता. सरपंच ग्राम रोजगार सेवक गायब. नंदुरबार जिल्ह्यामध्ये 20,000 शिधापत्रिकांची तपासणी. यात 5,000हून अधिक मृत लाभार्थ्यांची नावं अपात्र ठरली. मिशन सुधार मोहिमेमध्ये मोठी कारवाई. नंदुरबारमध्ये अधिकारी जिल्हा परिषदेची शाळा दत्तक घेणार. शैक्षणिक प्रगती, शिक्षकांचं मार्गदर्शन आणि सुविधांचा नियमित आढावा घेतला जाणार. जिल्ह्यातील 1300हून अधिक शाळांमधील 75,000 विद्यार्थ्यांचा या उपक्रमाला त्यांना लाभ मिळणार. गडचिरोलीच्या अहेरी सिरोंचा तालुक्यामधल्या 52 गावे 12 तास अंधारात. 10 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं नागरिकांमध्ये विद्युत विभागाच्या विरोधात आक्रोश. लातूरमध्ये उद्या 24 केंद्रांवर नीटची परीक्षा. 14,000 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार. पोलिसांचा मोठा बंदोबस्त. नीट परीक्षेसाठी तैनात. अधिकाऱ्यांची परीक्षा केंद्रांवर भेट देऊन पाहणी. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उद्या 10 केंद्रांवर नीटचा पुनर्परीक्षा होणार. जिल्ह्यामध्ये एकूण 3,301 विद्यार्थी नीटची परीक्षा देणार. मागच्या पेपरफुटीनंतर परीक्षा केंद्रांवर सुरक्षा व्यवस्थेमध्ये मोठी वाढ. उद्याच्या नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये 21 परीक्षा केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था. केंद्राच्या 100 मीटर परिसरात सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी लागू राहणार. तर 11,180 विद्यार्थी परीक्षा देणार. कुडाळमधील नव्यानं सुरू झालेल्या आपला बाजार मॉलवर FSSAIच्या पथकानं धडक कारवाई केली. तपासामध्ये व्यवसायासाठी आवश्यक परवाना नसल्याचं आढळल्यानं बंदीची नोटीस बजावली. अन्नपदार्थांचे नमुनेही तपासणीसाठी जप्त. अमरावतीमध्ये सेंट्रल जेलमध्ये शिपायाच्या बॅगेतून गांजा जप्त. कारागृह अधीक्षक कीर्ती चितामणी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. जेलमध्ये गांजा सापडल्यानं मोठी खळबळ. परभणीमध्ये 10 ठिकाणी एटीएसच्या धाडी. धार रोड परिसर, मुमताज कॉलनीसह 10 ठिकाणी धाडी. काही लोकांना एटीएसनं ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती. धार रोड परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त.